नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊज कसा शिवायचा तो काही भाग पाहिलेला आहे आणि आज राहिलेला भाग त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण समोरील भाग आणि मागील बाजू जोडून घेतलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर फिटिंग टाकायची आहे. तर फिटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. मैत्रिणींनो, आपला ब्लाऊज शिवून झाल्यावर आपल्या ब्लाऊजला फिटिंग खूप महत्त्वाची असते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, इथे आपल्याला बाहीवर अस्तर जोडून घ्यायचं आहे. बाही सरळ ठेवलेली आहे आणि त्यावर आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे. आणि आता इथे आपल्याला बॉटमच्या साईडने एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यावर इथे आपल्याला अस्तरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना खालचा जो आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने आलेला पाहिजे आणि शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला अस्तर दुमडून इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो कपडा कट करून घ्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, आपली एक बाही तयार झालेली आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाही तयार करून घ्यायची आहे. इथे आपली दुसरी ही बाही तयार झालेली आहे. आता आपल्याला ही बाही ब्लाऊजला जोडून घ्यायची. तर इथे आपल्याला सेंटरमधून बाही जोडून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला बाही अशी डबल फोल्ड करून घ्यायची आणि बाहीचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. तर इथे कात्रीने छोटासा कट टाकून घ्यायचा आहे आणि शोल्डरवरचं जे शिवण असते तिथं आपल्याला हा बाहीचा सेंटर ठेवून घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. बाही जोडताना जो खोल भाग आहे तो समोरच्या साईडने करायचा आहे. बघा, आता मागच्या साईडने आपल्याला इथे शिलाई मारून झालेली आहे. लगेच इथे पुढच्याही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, शिलाई मारताना एकसारखी मार्जिन ठेवूनच शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. तर बघा, या पद्धतीने अगदी हळूवारपणे आपल्याला इथे शिलाई मारून बाही जोडून घ्यायची आहे. बघा, इथे आपली फिनिशिंग सहित छान अशी बाही जोडून झालेली आहे. आता लगेच आपल्याला इथे दुसऱ्याही साईडने बाही जोडून घ्यायची आहे. इथे दुसऱ्याही बाहीचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि इथे सेंटरला थोडासा कट मारून घ्यायचा आहे. आणि जिथे कट मारलेला आहे तिथे आपल्याला इथे शोल्डरच्या जो शिवण असतो त्यावर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, लक्षात असू द्या, आपला बाहीचा जो खोल भाग आहे तो समोरच्याच साईडने करायचा आहे. आणि लगेच इथे मागच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बाही जोडून झाल्यावर आपल्याला बाहीला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे बाही जोडून झाल्यावर आपल्याला लगेच ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. बघा, इथे आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करण्यासाठी अगोदर ह्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला आपल्याला इथे सरळ भागाने शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईड व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. बघा, ह्या पद्धतीने
मागचा आणि समोरचा भाग व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि इथे सरळ भागाकडूनच आपल्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा, ह्या पद्धतीने. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजू बरोबर आहेत का पहिले आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. आणि इथे थोडीशी मागची बाजू जास्त झालेली आहे, तर त्यासाठी इथे आपल्याला जिथे आपण बाही जोडलेली आहे तर तिथे आपल्याला एक हलकीशी शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या दोन्ही बाजू बरोबर होतील. बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला हा प्रॉब्लेम येतो, त्यासाठी मी इथे सांगितलेलं आहे. आणि बघा, दोन्ही बाजू आता बरोबर झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. आपण सरळ बाजूने जी शिलाई मारतो ती अगदी कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ब्लाऊज उलट्या साईडने करून घ्यायचा आहे आणि एक एक शिलाई मारून घ्यायची आहे. आपल्याला साधारण 1 इंचावर ही शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, ह्या पद्धतीने. आता दुसऱ्याही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणींनो, आपल्या ब्लाऊजला फिटिंग व्यवस्थित आली तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो. त्यासाठी तुम्ही फिटिंग काळजीपूर्वक बघा आणि तुमच्याही ब्लाऊजला ह्याच पद्धतीने फिटिंग टाका. बघा, आता आपल्याला इथे शिलाई मारून झाल्यावर मापाचा जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज घ्यायचा आहे आणि कमरेच्या साईडने आपल्याला ह्या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. ब्लाऊजला फिटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी ही एकदा जर फिटिंग काळजीपूर्वक बघितली तर त्याही परफेक्ट फिटिंग करतील. तर बघा, इथे आता आपल्याला बाहीची मार्किंग करून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला जेवढं माप आलेलं आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे मोंढ्याचं माप घ्यायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने मोंढ्याचंही माप घेऊन आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथे कमरेच्या साईडने आपला 1 इंचाचा कपडा उरलेला आहे, तर दोन्ही साईडने आपल्याला अर्ध्या इंचाची इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आपण जिथं मार्किंग केलेली आहे तिथूनच आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने. आता इथे आपल्याला साईडने 1-2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. ह्या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊजची फिटिंग केली तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगमध्ये येतो. तर बघा, आपली एक साईड तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे दुसऱ्याही साईडने फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर आता इथे आपण पहिल्याच बाहीवरून इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला मुंढ्याची मार्किंग करून घ्यायची आणि आपली मार्किंग करून झाल्यावर इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता ह्या पद्धतीने आपल्याला इथे मुंड्याची ही मार्किंग करून घ्यायची आणि खाली इथे आपल्याला अर्ध्या इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे कमरेच्या साईडने. तर दोन्ही साईडने अर्धा इंचाची शिलाई मारून झाल्यावर आपला 1 इंच जो उरलेला कपडा आहे ती फिटिंग अगदी व्यवस्थित येते. आणि इथे आता साईडने शिलाई मारून घ्यायची आहे.
आणि बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला परत एकदा मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि त्यावर इथे कमरेचं माप घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला फिटिंग कशी करायची ती सांगितलेली आहे आणि तुम्हाला ही फिटिंग करायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला परत एकदा माप घ्यायचं आहे. तर इथे थोडंसं आपलं जास्त कपडा आलेला आहे, तर त्यासाठी आता आपल्याला जो आपण शिवलेला ब्लाऊज आहे तो असा डबल फोल्ड करायचा आहे आणि ज्या साईडने आपल्याला थोडंसं जास्त वाटते तिथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपल्या ब्लाऊजला परफेक्ट अशी फिटिंग आलेली आहे आणि आपला फिनिशिंग सहित ब्लाऊजही तयार झालेला आहे. बघा, आपल्या ब्लाऊजला गळाही फिनिशिंग सहित छान तयार झालेला आहे. आता इथे आपण टाचपिन लावून घेऊयात आणि ब्लाऊज कसा तयार झालेला आहे ते तुम्हाला दाखवते. मैत्रिणींनो, तुम्हीही ह्याच पद्धतीने ब्लाऊज शिवला असेल अशी आशा करते आणि ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता ब्लाऊजला पफ किती छान आलेला आहे. बाहीसुद्धा फिनिशिंग सहित छान जोडलेली आहे. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.